हॅलो हॅलो, स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये राजसाठी ब्लॉग्स. आणि आपण चाललो आहोत एका फन विंटर ब्रेकफास्ट राईडला. लोकेशन बरंचसं लांब नाही आहे, ऑलमोस्ट 50 to 60 किलोमीटर्स आहे घरापासून. ऑलमोस्ट 1 तासभर लागेल ते एक्झॅक्ट लोकेशनला पोचायला. बट सगळ्यात आधी आपल्याला पोचायचं मीटिंग पॉईंट आहे तिथून जवळजवळ 25 किलोमीटर लांब वसईला. आणि राईड लोकेशन पण त्याच बाजूला आहे, पालघरमध्ये. बघूया आता पुढे आपल्याला एक राईड जॉईन करणार आहे फाउंटन हॉटेलजवळ. उरले बाकी एक्झॅक्ट मीटिंग पॉईंटला भेटणार आहे. बघूया ही थंडीची ॲडव्हेंचरस कशी जाते. सो आज संडे आहे. संडे म्हटलं तर बरेच रायडर्स ऑलरेडी या रूटला असेल, बिकॉज चारोटी अहूरला जाणारे बरेच सुपर बाईक्स, बरेच रायडर्स, ॲडव्हेंचर रायडर्स तिकडे जाणार आहेत. आम्ही पण त्याच रोडला आहोत, त्याच रोडने जाणार आहोत. बट एक मध्येच वेगळा वळण आहे. मी या लोकेशनला आधी कधी गेलो नाही आहे, बट ज्यांनी ही राईड ऑर्गनाईज केली आहे त्यांनी मला सांगितलं की लोकेशन खूप अमेझिंग आहे. तर अमेझिंग म्हटलं आणि लोकेशन म्हटलं की आपण जाणं गरजेचं. म्हणूनच आपण चाललो आहोत. तर वाजलेत 6:12. तर ज्या पहिल्या व्यक्तीला मला भेटायचं होतं ते 6:10ला भेटायचं होतं. सो ऑलमोस्ट मीच 2 मिनटं उशीर आहे. धूळ धूळ प्रचंड धूळ आहे. या धूळमध्ये लोक रॉंग साईडने येतात. तर काय म्हणावं. तर रिचिंग टाईम आमचं जे मीटिंग पॉईंटला होता ते 6:30 होतं. आम्हाला 6:30 इथेच झालं आहे ट्रॅफिकमुळे. तर प्रचंड ट्रॅफिक, प्रचंड लोक रॉंग वेने चालले. त्याच्यामुळे खूप 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 त्रास होतो आहे. बट आय फील की त्या बाजूला जॅम आहे. म्हणजे मी NH48ला सुरू केलं आहे तेव्हापासून तरी मला खूप खूप जाम दिसतं त्या बाजूला. बहुतेक यांना 2-3 तासही लागू शकतात सिच्युएशनला बघून. इथे ऑलमोस्ट 8 something at 52 minutes फ्रॉम युअर. पाहूया आता एक्झॅक्टली किती वेळ लागतो आहे ते. 6:30ला रिचिंग टाईम होतं, 6:45ला फ्लॅग ऑफ होतं. बट जे अजून 4 रायडर्स येणार होते ते नाही आलेत. बिकॉज प्रॉब्ली थंडी लागली आहे त्यांना आणि झोपले असतील गार. पण आम्ही नाही, आम्ही डेस्टिनेशनला चाललो. बघूया एक्झॅक्टली अजून किती वेळ लागतो. माझ्या रेअर व्ह्यू मिररमध्ये तरी बरेच रायडर्स करंटली आहेत. एंटरिंग पालघर फर्स्ट टोल क्रॉस करून. आय गेस मी इथे आलो आहे
बहुतेक केळवा केळवा बीचला जायला हा रस्ता लागतो आणि आय गेस येस, मी लास्ट टाइम इथे राईड केलेलं, माझी लास्ट विंटरची राईड इथे होती, द कोहारा राईड. तेव्हा खूप जास्त धुकं होतं या रस्त्यावर आणि आम्ही बरंच लवकर आलो. आजही तोच रस्ता आहे, धुकं कमी आहे आणि रस्ता फारसा सेमच आहे. इथला रस्ता तसा नाही आहे जसं एक्सपेक्टेड होता. गावाकडचा रस्ता असल्यामुळे गाववाल्यांसाठी बनवलेला हा रस्ता आहे, बाहेरच्यांसाठी नाही. लहान मुलं आणि त्यांची एक्साइटमेंट, मीही असाच एक्सायटेड होतो जेव्हा मी लहान होतो आणि तीच एक्साइटमेंट मला एक रायडर आणि आता एक मोठा ब्लॉगर बनवलं आहे. तर अ ग्रेट थँक्स टू माय सेल्फ ॲज वेल. जे 2 रायडर्स गेलेत पुढे ते आही अगोदर ह्या लोकेशनला येऊन बाय बाय. क्यूट 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 मुलं, लहान लहान. आय होप की ही जागा लोकांनी येऊन वाईट नाही केली पाहिजे, कारण का ही ह्यांची जागा आहे, गाववाल्यांची जागा, ही त्यांना बिलॉंग करते. तर बिग डिप रस्त्याला. फायनली इथे पोचलो. बरीच लोक आहेत इथे ऑलरेडी आणि आम्ही गाड्या तिकडे लावल्यात. ऑलरेडी इथे लोक आलेत, सो बघतोय कसं काय. पण व्ह्यू चांगला आहे, ॲक्च्युली चांगलं, लाईक ॲक्च्युली चांगलं. खरंच निसर्गाच्या जवळ आणि ओव्हरऑल खूप खूप भारी वाटतंय. ठीक आहे, इथे आधीपासून लोक आलेत त्याच्यामुळे आम्हाला त्यातल्या त्यात ते फिलिंग नाही मिळत आहे जसं युजली मिळतं. पण येस, महानगर को महानगर पालिका को बुलाना पड़ेगा. तर आता फिरून बहुतेक प्लॅन आहे की इथून केळवे बीचला जायचं. बघूया काय घडतं पुढे ते. फायनली तासभर फोटोशूट, रील आणि हे सगळं करून आता आम्ही निघतोय.
लोकेशन डिफरंट आहे केळवे बीचला. लेट्स सी कसं होतं ते पुढे. पण वा काय लोकेशन आहे, किती बेस्ट वाटलं इथे येऊन. एनिवेज बघूया आता. बाय. सो एक रायडर त्याला काही कामानिमित्त लवकर पोचायचं सो तो चालला आहे. बट आम्ही केळवा बीचच्या दिशेने चाललो होतो. तर जाता येत की नाही, आय हॅव नो आयडिया. तर आता केळवे बीचला आलो आहे आणि असं काही मार्केट आहे. ATV हे कच्चर घोडागाडी. आलोच आहोत तर बीचला जाणं थोडं वाटतंय. बट अगेन शूज सॉक्स काढून जाणं ना. बीच तर सुंदर आहे, सँड काळं आहे पण ठीक आहे. लोक नाही आहे तिथे, लोक नसल्यामुळे कचरा नाही आहे. इम्पॉर्टंट तेच आहे तेच आहे की इथे कचरा नाही आहे. बीच रोड तिथे शीतलादेवी मातेचं मंदिर आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरू केलं आहे. फार गरम होतं बिकॉज ऊन वाढलं आहे. त्यात जॅकेट्स, त्यात खूप बरंच गरम होतं. ऑलमोस्ट सगळे घामाने भिजलं. ऑलमोस्ट 4-1 तासांनी आता पूर्ण राईड संपवून आणि आता नाश्ता थांबलो हॉटेल मॅक्सेसमध्ये. बघूया आता इथे काय मिळतं. मिसळपाव अगेन सेम. सो आता निघू इथून. लेट्स सी. कसं आहे रे, हाऊ इज इट? घरी जायची तयारी. हो, वाजलेत ऑलमोस्ट 1:15 आणि 1:15 वाजल्यामुळे ऊन आणि गरमी ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे एकत्र खूप डेडली आहे. हो, थोडंफार गाडी चालल्याने मग बरं वाटतं, पण जॅकेट्स आणि सगळं घालून एकत्र प्रचंड गरम होतं. गरमीमध्ये तर अजून जास्त. जॅकेट्स वगैरे असेल तर ते ऑलरेडी ब्लॅक आहेत तर अजून. वायझर बंद केलं तर खूप गरम होतं. वायझर उघडलं तर खूप धूळ जाते. करे तो करे क्या. Finally good road.
वेन लोक अप्रिशिएट करतात रायडर्सना आणि इट्स अ बेस्ट फीलिंग. तर मी ऑलमोस्ट पोहोचलोय घरापाशी. तर जसा हा ब्लॉग मी सुरू केला होता तसाच मी हा एंड करतो बाईकवर. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दिलेल्या इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट अपडेटसाठी नक्की फॉलो करा. तर झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करून मी तुमची रजा घेतो. बाय.